Yes. आणि सगळ्यांनी आपल्या खिडक्या उघडायच्या आहेत, किमान हे मेडिटेशन करतोय तोपर्यंत. करूया सुरू. सगळ्यांनी घेतलंय पाणी हातामध्ये? ओके, ठीक आहे, चालेल. डोळे अलगद मिटायचे आहेत आणि आठवायचं आहे की आज सकाळपासून आपण किती गोष्टींसाठी किती प्रमाणात पाण्याचा वापर केला आहे. अंघोळीसाठी केला असेल, कपडे धुण्यासाठी, हात धुण्यासाठी, स्वयंपाक बनवण्यासाठी, कोणी भांडे घासण्यासाठी केला असेल, कोणी घरातील साफसफाई करण्यासाठी केला असेल, फरशी पुसण्यासाठी, झाडांना पाणी घालण्यासाठी. किती किती आपल्याला विपुलतेमध्ये पाणी उपलब्ध आहे आणि किती सहज ते उपलब्ध होतं. कुठून कुठल्या धरणापासून आपल्या घरापर्यंत, नदीपासून आपल्या घरापर्यंत, विहिरीपासून आपल्या घरापर्यंत किती सहजरित्या पाणी, स्वच्छ पाणी आपल्याला उपलब्ध होतं. पण जेव्हा कधी एक दिवस आपल्याला चॅलेंज येतं तेव्हा आपल्याला त्या पाण्याची किंमत कळते. पण मग आज आपल्याकडे एवढ्या मुबलक प्रमाणात वाटेल तसं मनसोक्त पाणी आपण वापरू शकतो. मनसोक्त वाटेल तेवढ्या वेळ आपण आंघोळ करू शकतो, शॉवर घेऊ शकतो, स्वच्छ खळखळ पाण्यात भांडी स्वच्छ घासू शकतो, खळखळ पाण्यात मस्त कपडे धुवू शकतो आपण. भाजीसाठी आपल्याला, किंवा स्वयंपाक, जो पण काही स्वयंपाक असेल, भात बनवणं असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. सो या पाण्याचे आपण खूप आभार मानूया. थँक यू पाणी. थँक यू. थँक यू. थँक यू. आपल्या शरीरामधील जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण या पाण्यामध्ये आपल्या हाताच्या मार्फत आपण या पाण्याला एनर्जी देतोय. हे एक, या मेडिटेशन नंतर हे पाणी नाही आहे, हे एक जादूचं पाणी बनणार आहे. आणि हे जादूचं पाणी प्यायल्याने तुमच्या अंगामध्ये एकदम तरतरीतपणा येणार आहे. तुम्ही एकदम फ्रेश, टवटवीत, जसं एखाद्या मुरजलेल्या झाडाला पाणी घातल्यावर झाड कसं एकदम गळालेलं झाड एकदम टवटवीत मस्त फुलतं, तशा प्रकारे आपल्या शरीराला ऊर्जा मिळणार आहे. तर आपण आता या पाण्याला चार्ज करूया. थँक यू. थँक यू परमेश्वरा. माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा, पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मी तुझे खरंच खूप खूप आभारी आहे. थँक यू. थँक यू. थँक यू. थँक यू जादुई पाणी. माझ्या शरीरामध्ये, माझ्या पूर्ण शरीरामध्ये, प्रत्येक अवयवामध्ये रक्त बनून वाहण्यासाठी मी तुझे खूप खूप आभारी आहे. थँक यू. थँक यू. थँक यू. मला भरपूर मात्रामध्ये, भरपूर 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 पैसे देण्यासाठी मी तुझे खूप खूप आभारी आहे. थँक यू वॉटर. थँक यू. थँक यू. मी एक शक्तिशाली आत्मा आहे. मी एक शक्तिशाली आत्मा आहे. मी एक शक्तिशाली आत्मा आहे. मी माझ्याकडे
आनंदाने हसत खेळत पैसे आकर्षित करते. मी माझ्याकडे हसत खेळत आनंदात पैसे आकर्षित करते. मी माझ्याकडे हसत खेळत आनंदात पैसे आकर्षित करते. मी एक श्रीमंत वैभवशाली व्यक्ती आहे. मी एक श्रीमंत वैभवशाली व्यक्ती आहे. मी एक श्रीमंत वैभवशाली व्यक्ती आहे. मी माझे आयुष्य हसत खेळत आनंदात आणि उत्साहाने जगत आहे. मी माझे आयुष्य हसत खेळत आनंदात उत्साहाने जगत आहे. थँक यू पाणी. थँक यू. थँक यू. थँक यू. मी, माझे कुटुंब, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, तंदुरुस्त आणि मस्त आयुष्य जगत आहे. मी, माझे कुटुंब, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, तंदुरुस्त आणि मस्त आयुष्य जगत आहे. मी, माझे कुटुंब, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, तंदुरुस्त आणि मस्त आयुष्य जगत आहे. मी नेहमीच खूप आनंदी असते. मी नेहमीच खूप आनंदी असते. मी मी नेहमीच नेहमी खूप आनंदी असते. आनंदी असतो. थँक यू युनिवर्स. थँक यू जलपिता. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या गरजेपेक्षा पैसा आत्तापर्यंत आणि इथून पुढे नेहमी उपलब्ध ठेवण्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक यू. मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. आय एम द क्रिएटर ऑफ माय लाईफ. येस, वी ऑल आर क्रिएटर ऑफ अवर लाईफ, अवर अमेझिंग लाईफ. आपण सगळे आपल्या अद्भुत जीवनाचे शिल्पकार आहोत. फक्त जीवन नाही, आपण एक अद्भुत जीवन जगण्यासाठी या धर्तीवर प्रवेश घेतला आहे. थँक यू. थँक यू. थँक यू. हळुवारपणे डोळे उघडून आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा, जे व्हायब्रेशन्स तयार झालेत, आपण हाताच्या मार्फत ती एनर्जी पाण्यात टाकली आहे. पण डोळ्यामधून सुद्धा पाण्याकडे 3 सेकंद एकदम प्रेमाने बघायचं आहे आणि आपले ते व्हायब्रेशन्स त्या पाण्यामध्ये आपण डोळ्यांमार्फत उतरवायचे आहेत. ते केल्यानंतर, आणि हे फक्त पाणी नाहीये, तू एक जादुई पाणी आहेस. थँक यू. थँक यू. थँक यू जलपिता. आता हे पाणी आपण त्या पाण्याचा घोट घेणार आहोत आणि काल सांगितल्याप्रमाणे हे पाणी जेव्हा आपण तोंडात साठवून ठेवणार आहे तेव्हा 3 वेळा जीभ गोलाकार फिरवून तुमचं जे सगळ्यात पहिलं स्वप्न आहे ते स्वप्न मनातल्या मनात 3 वेळा बोलायचं आहे किंवा मनातल्या मनात आठवायचं आहे 3 वेळा जीभ फिरती ठेवून. आणि ते गिळताना जेव्हा आपण छोटे छोटे सिप घोट त्याचे घेणार आहोत तेव्हा तो आनंद तुम्ही फील करायचा आहे, जसं काही तुमचं हे स्वप्न आहे ते ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू. कालचा आपला कोणता चॅप्टर होता, कोणी सांगू शकेल का? आरोग्यावरती. बरोबर. तर मग कोणी कोणी काल आपल्याला तिन्ही काळांमध्ये, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, या तिन्ही काळांमध्ये आपली जी कालचा सराव होता तो आपल्याला करायचा होता, तर कोणी कोणी केला आहे तो सराव? किंवा सराव करताना तुम्हाला काही कुठे चॅलेंज आलं का, की समजत नाहीये भूतकाळात कसं करायचंय किंवा आता वर्तमान काळात कसा करायचा आहे तो सराव? वा, सगळ्यांनी केला. पण एकाचा सुद्धा रिप्लाय नाहीये की हो म्हणून. छान, मस्त. Overriding. So what Yes, happens मी is, पण केलाय. let's say GMD 1, 2, 3 is ओके. assigned to PTEX 3, 4, 5. Okay. But later on, GMD येस. हो, मी सुद्धा केला आहे. आजच सकाळी अभ्यास केला मी तो. हो केला मॅम. हा, गौरी मॅमचं मला आठवतंय, कालच त्यांनी अभ्यास करून अगदी वर्गातील सिन्सिअर स्टुडंट असल्यासारखे फोटो सुद्धा पाठवले होते त्यांनी. आणि खूप छान त्यांनी जे पण आहे तिन्ही टेन्स मध्ये, तिन्ही काळांमध्ये त्यांनी तो अभ्यास केला होता. आणि मुख्य म्हणजे फ्युचर साठी पण त्यांनी लिहिलेलं आहे की आयडल वेट जे आहे त्यांचं 55 kg. तर ते कशासाठी हवंय किंवा त्यांचं जे काय बोलू शकतो आपण, त्यांनी जे स्पष्टीकरण दिलंय ते अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी लिहिलेलं आहे. सर, तुम्हाला काही प्रश्न आहे का? तुमचा हँड रेस दिसतोय. शेअरिंग होतं माझं, शेअरिंग. ओके, चालेल, सांगा ना. माझी एक प्रॉपर्टी होती गावाकडे. 7 वर्षापासून मी ती विकण्याचा प्रयत्न करत होतो. आता हम्म. 2 महिने झाले मी आता या जादूच्या विश्वात आहो. आणि तेव्हा मी एक संकल्प केला होता की 30 नोव्हेंबरच्या आत ही प्रॉपर्टी माझी विकल्या जाईल. ही किंमत मी निश्चित केली होती. आणि त्याच्यासाठी मी ग्रॅटिट्यूड करत होतो कंटिन्युअसली. मिरॅकल असं झालं की 30 नोव्हेंबरच्या आधीच, म्हणजे 27 नोव्हेंबरलाच माझी ती प्रॉपर्टी विकल्या गेली. आणि माझी जी कल्पना केली होती त्याच वाव. किमतीत. हा. त्यामुळे वाव, हा शेअरिंगच्या लायक वाटलं मला, म्हणून मुद्दाम मी शेअर केला आहे. खूपच शेअरिंगच्या लायक खूपच नाही, छान. त्याच्यापेक्षा जास्त आहे हे. येस. खूप जास्त छान आहे. धन्यवाद कीर्ती मॅम. येस. बोथ ऑफ यू, प्राजक्ता अँड कीर्ती खूपच दीदी. थँक्यू, थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. खूपच ओके. छान शेअरिंग आहे. आपण बघू शकतो की 7 वर्षांपासून तुम्ही हे करत होते ना सर? या. हा, आपण बघू शकता की 7 वर्षांपासून यांची जी प्रॉपर्टी आहे त्यासाठी ते प्रयत्न करत होते. बट त्यांना मॅजिक बुक प्रॅक्टिस सुरू करून 2 महिने झाले. तेव्हापासून ते ग्रॅटिट्यूड देत आहेत आणि त्यांनी संकल्प केला होता, युनिव्हर्स जवळ ठामपणे सांगितलं होतं, युनिव्हर्स मला 30 नोव्हेंबर पर्यंत ही माझी प्रॉपर्टी सेल करायची आहे. आणि अक्षरशः मला एक्सप्लेन करताना पण अंगावर काटा येतोय, इतकं अमेझिंग शेअरिंग आहे सरांचं. की आज 29 तारीख आहे आणि 27 नोव्हेंबर रोजी त्यांनी ती प्रॉपर्टी सेल केली. सो सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. खूप वाव. इन्स्पायरिंग, पॉवरफुल हम्म. शेअरिंग आहे सर तुमचं. सर, धन्यवाद, म्हणजे मला असं धन्यवाद. विचारायचंय की तुम्ही काय प्रॅक्टिस करत होते त्यासाठी? म्हणजे कृतज्ञता व्यक्त करत होतो मी. ओके. ग्रॅटिट्यूड देत होतो त्या की मी, आपण जे 10 वरदानं लिहित होते. वरदानं लिहितो त्याच्यात त्याचा उल्लेख व्हायचा आणि ते सतत मी त्याला ग्रॅटिट्यूड करत होतो. ओके. हम्म. छान, खूपच छान शेअरिंग आहे तुमचं सर. थँक्यू शेअर म्हणजे करण्यासाठी. थँक्यू, थँक्यू. मी पार्टिसिपेंटला इन्स्पायर प्रॉपर्टीला कसं, करण्यासाठी. प्रॉपर्टीला तुम्ही ग्रॅटिट्यूड देत होता? या, प्रॉपर्टीलाही देत होतो.
चालेल. आता आपलं मी जे आहे, कोणी काय बोललं का? नाही नाही. ओके, फाईन. आता जे एक परिस्थिती आठवायची आहे, कालचा सराव जो आहे, आता आपल्याकडे किती वेळ आहे? 14 मिनिटं आहेत. 14 मिनिटात आपल्याला तिन्ही काळ कव्हर करायचे. सो सगळ्यांनी वही पेन हातातलं सगळं खाली ठेवून द्यायचंय. काही पेन बिन हातात घ्यायचा नाहीये. आणि इमॅजिन करायचंय की तुमच्या लहानपणी, डोळे बंद करू शकता तुम्ही, म्हणजे अजून छान तुम्हाला आठवायला मदत होईल. तुमच्या लहानपणी किंवा तुमच्या तरुण वयात किंवा तुमच्या प्रौढपणी सुद्धा तुमचं आरोग्य कसं होतं ते आठवायचंय. आणि याच्यामध्ये फक्त चांगल्याच गोष्टी आठवायच्यात आपल्याला. की कॉलेजमध्ये असताना किंवा वयाच्या 20व्या वर्षी म्हणा किंवा 15व्या वर्षी आपण कसे काम करत होतो, कसे भरभर भरभर आपण चालत होतो, किंवा कुठे आपण फिरायला गेलो तर आपण कसं सगळ्यांच्या पुढे असायचो. तेव्हा जेव्हा कोणी प्रौढ व्यक्ती असेल तर आपण असं सहज म्हणतो, अरे चल ना पटपट, किती हळू चालते, है ना. सो आपण ते आठवायचंय की आपण किती फास्ट, म्हणजे तेव्हा जे फिलिंग होतं आपल्या मनामध्ये, तेव्हा तो जो एक स्वस्थ ताकदवान एनर्जी होती आपल्यामध्ये, ती इमॅजिन करायची आपण आता, की आपण आता त्या फेज मध्ये आहे. कॉलेजला असताना किंवा शाळेत असताना आपण पूर्ण दिवस, आता मी माझ्या मुलाला बघते, शाळेत जाण्याआधीपासून तो पूर्ण वेळ उभा असतो, खेळणं, धावणं, पळणं सुरू असतं. बट असं त्याला आम्हाला म्हणायला लागतं की विवान जरा 5 मिनिटं खाली बस, तू सकाळपासून पळतोय. म्हणजे किती एनर्जी असते या मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये. तसंच आपण जेव्हा आपल्या कॉलेजला असतो तेव्हा असतं. ती एनर्जी आपल्यामध्ये सुद्धा असते की काही नाही, कोणी मित्र चल म्हटला, मैत्रीण चल म्हटली की आपण लगेच जातो, येतो. पुन्हा आपले जे अभ्यास असतो तो करतो आपण. तेव्हा रात्रभर जागलं तरी कधी ऍसिडिटी होत नाही आपल्याला. आपण फ्रेश एनर्जेटिक फील करत असतो. तर सगळ्यांनी तो मोमेंट आठवायचा. एकच हे पकडायचंय आपल्याला, तुमच्या आयुष्यातील कधीही असू द्या, शाळेतला असू द्या किंवा आता रिसेंट जरी कोणाचा असला तरी तो भूतकाळातच इन्क्लूड होणार आहे. तर तोही करू शकता. कोणी ट्रिपला गेलेला असेल, कोणी ट्रेकिंगला गेलेला असेल, कोणी कुठेतरी खूप लांब वर चालत जाऊन काहीतरी एखादं ठिकाण एक्सप्लोर केलं असेल, कोणासाठी बिल्डिंग मध्ये पायऱ्या उतरून खाली जाणं हे सुद्धा आनंदाची गोष्ट असू शकते. मनातल्या मनात आपण वाव म्हणायचंय, वाव. आणि ती जी परिस्थिती आहे, म्हणजे ती जी सिच्युएशन घेतली, आता समजा मी उदाहरण घेतलंय की मी एकदा सिंहगडला मागच्या बाजूने पूर्ण ट्रेक करत चालत वरती गेली होती. सो मला ते खूप छान एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. सो ते वरती जाताना माझे पाय, माझे हात, माझा ब्रेन, माझं बॉडी, माझी बॅक, माझा स्पाइन, माझ्या पायाचे काय बोलतात त्याला, अँकल, परत काल्फ मसल्स, गुडघा, या सगळ्यांनी किती मला मदत केली होती. पावलोपावली माझ्या स्वस्थ तंदुरुस्त पायांमुळे मी प्रत्येक पाऊल पुढे टाकला. वाव. गरज असेल तेव्हा हाताने आधार घेऊन, हाताच्या बोटांनी आधार घेऊन मी सहज स्वतःला वरती पुश करू शकले. त्या त्या बॉडी पार्टचे, त्या त्या शरीराच्या अवयवांचे ज्यांनी तुम्हाला मदत केली, त्याच्यासाठी आपण मनातल्या मनात त्यांचे आभार मानायचे आहेत की तुमच्यामुळे मी ते जे माझं लक्ष होतं ते गाठू शकले, किंवा ती जी माझी कृती होती ती खूप आनंदात छानपणे पूर्ण झाली आहे.
आणि त्या प्रसंगासाठी आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्या प्रसंगासाठी आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे, आभार व्यक्त करायचे. आभारी आहे मी माझ्या स्वस्थ तंदुरुस्त पायांमुळे सहज पहिल्यांदा मी सिंहगडचा ट्रेक पूर्ण केला. वाव, आय एम सो ब्लेस्ड. माझे पाय एवढे स्वस्थ तंदुरुस्त मस्त आहेत. वाव, थँक्यू. थँक्यू युनिवर्स. थँक्यू स्वामी बाप्पा. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांनी आता डोळे उघडू शकता. आता नेक्स्ट जे आहे, सध्या आपल्याला मिळत असलेले आरोग्य. ठीक आहे, आपण सगळे एकमेकांचे चेहरे बघतोय, राईट? तर मग ते चेहरे जे आपण बघतोय ते आपल्या डोळ्यांनी बघतोय. तर आपण काय करायचं, आता हे डोळ्यांवर हात ठेवायचे आणि डोळ्यांना थँक्यू म्हणायचे. आपण लिहिणार नाहीये, फक्त डोळ्यावर अलगदपणे हात ठेवून आपण डोळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आणि आपण जे लिहिणार आहे डोळ्यासाठी, जसं की आपण डोळ्यांना म्हणू शकतो की तुझ्यामुळे मी एवढा सुंदर निसर्ग बघू शकते, तुझ्यामुळे मी माझ्या सुंदर मुलाचा चेहरा, माझ्या आवडत्या व्यक्तींचा चेहरा बघू शकते. आभारी आहे मी या डोळ्यांची, ज्यांच्यामुळे मस्त मला पाऊस बघता येतो. वाव. आभारी आहे या डोळ्यांमुळे जेव्हा मी कार चालवते तेव्हा मला माझी कार सुरक्षितपणे चालवायला मदत होते. थँक्यू. आभारी आहे. आभारी आहे. आभारी आहे. नेक्स्ट, कानावर हात ठेवायचे आहे आणि आपल्या कानांना थँक्यू म्हणायचं आहे. हे कान आपले स्वस्थ तंदुरुस्त आहे, म्हणूनच आपण आज हे झूम सेशन पण सगळे अटेंड करू शकतोय. या कानांमुळे, आपल्या हेल्दी कानांमुळे आपण आपल्या आवडीचे मस्त गाणी ऐकू शकतो, मस्त कविता ऐकू शकतो, युट्यूब वरचे व्हिडिओ बघण्यासोबत ऐकू सुद्धा शकतो. सो या माझ्या हेल्दी, स्वस्थ, तंदुरुस्त आणि मस्त कानांचे मी मनापासून आभारी आहे. थँक्यू. 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 नाकावर हात ठेवायचा आहे. दाबून नका धरून, अलगद ठेवा. मी आभारी आहे माझ्या या नाकाचे, ज्याच्यामुळे मी निसर्गातील किंवा बाहेरील ऑक्सिजन माझ्या फुफ्फुसाकडे नेण्याचं काम करते किंवा माझ्या शरीरात मी घेते आणि नको असलेला ऑक्सिजन सहजपणे मी बाहेर सोडून देते. आता या नाकासाठी आपण आठवायचं आहे की कोणाला कोणतं फूल आवडतो, कोणता सुगंध आवडतो. कोणाला चाफ्याचा वास आवडतो, सुगंध आवडतो, कोणाला मस्त मोगऱ्याचा वास आवडतो, कोणाला मस्त जे शाही गुलाब असतं त्याचा वास आवडू शकतो. मग फील करायचं आपण की तो सुगंध आपण आपल्या या फक्त नाकामुळे घेतो. कोरोना काळामध्ये ज्याला होऊन गेला असेल त्यांना याची चांगली प्रचिती आहे की वासाचं खरंच किती महत्व आहे. आज आपण वासामुळे पहिली प्रक्रिया, टेम्पटिंग जे होतं आपलं, ते स्मेल, सुगंध जो अन्नाचा येतो, बघण्यापेक्षा आधी त्याने क्रिया सुरू होते आपली. कोरोना काळामध्ये कोणी पंचपक्वान्न जरी समोर ठेवले तरी वास आणि जिभेला चव नसल्यामुळे आपल्याला खायला सुद्धा ते नकोसं वाटत होतं. सो आपण ह्या आपल्या गोड गोड नाकासाठी, स्वस्त तंदुरुस्त मस्त नाकासाठी आभार मानूया देवाचे किंवा या नाकाचे पण. थँक्यू. 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 आता ही जी आपली जीभ आहे, ज्याच्याने आपण चव घेत असतो, या जिभेने आपण आपले शब्द बोलतो, आपल्या भावना व्यक्त करतो. तर या जिभेसाठी आपण आभार मानायचे आहेत. या जिभेचे कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण किती असं जिभेवर काय म्हणतात त्याला, चघळून चघळून खातो. जसं की चिंच असेल,
कोणाला आंबट गोष्टी खायला आवडतात, चॉकलेट खातो आपण, है ना. त्याचं किती छान असं फ्लेवर आपल्याला जिभेवर आपल्या येतं. आणि जिभेचं जे आपली जी जीभ आहे त्याच्यामध्ये प्रत्येक चवीसाठी एक एक हे बनवलेलं आहे. तिथे त्या विशिष्ट गोष्टीची चव आपल्याला तिथल्या त्याच्या त्या सेन्समुळे येते. आणि आपण असं सहज म्हणतो, वा, आज तर मस्त पाणीपुरी खाऊन माझे टेस्ट बड सॅटिस्फाईड झालेले आहे. सो आपण आपल्या त्या टेस्ट बड साठी आभार व्यक्त करूया की आपल्याला तो सेन्स आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ही जी आपली स्किन आहे चेहऱ्यावरची, हात पाय किंवा आपल्या अंगावरची, त्या स्किनमुळे प्रत्येकाची स्किन आज एकदम छान हेल्दी आहे. त्या स्किनमुळे आपल्या शरीराला, आपले जे अंतर्गत अवयव आहे त्याला एक कवर किंवा ते झाकण्याचं जे विशिष्ट असं काम आहे ते आपल्या स्किन द्वारे केलं जातं. आणि आपण किती टेकन फॉर ग्रांटेड घेतो आपल्या स्किनला. सो आज आपण या आपल्या सुंदर अशा स्किन साठी, सॉफ्ट, स्मूथ, हेल्दी स्किन साठी आपण आभार मानायचे आहेत. की थँक्यू माझी त्वचा. या स्किनमुळेच आपल्याला, म्हणजे त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाचे ज्ञान मिळते किंवा येते. काही स्पर्श असतात जे आपल्याला अगदी नकोसे असतात, पण हेच आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्या किंवा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचा स्पर्श आपल्याला किती सुखद, अलगद, छान भावना देऊन जातो. त्या भावनेसाठी, त्या सुखद याच्यासाठी आपण आपल्या त्वचेचे आभार मानूया. जसं की मऊ गोष्टी असतात, मऊ एखादं ब्लँकेट असेल, मनी माऊचं गोड पिल्लू असतं, किती छान मऊ असतं ना, किती छान वाटतं त्याला हात लावायला सुद्धा. किंवा लहान जन्मलेल्या लहान बाळाचं डोक्यावरचे केस असतात, मस्त मऊ असतात, किती छान वाटतं असं अलगदपणे त्याच्यावर हात फिरवायला. किंवा काही पक्ष्यांचे पीस असतात, किती छान मऊ असे असतात ते. हे सगळं आपण फक्त आपल्या त्वचेमुळे, जे स्पर्श ज्ञान आहे आपल्याला त्याच्यामुळे अनुभवू शकतो. सो त्या ज्ञानासाठी, त्या स्पर्शासाठी आपण आभार व्यक्त करायचे. कधीतरी कोणा एका व्यक्तीची फक्त आपल्या पाठीवरची थाप सुद्धा आपल्या आयुष्यात असलेले चॅलेंज ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला मदत करते. हे आपल्याला फक्त आपल्या स्पर्श ज्ञानामुळे आपल्याला ते जो वॉर्म एक स्पर्श असतो, वॉर्म, ते फील आपल्याला येतं, ती भावना आपल्या मनामध्ये येते. त्यासाठी थँक्यू, थँक्यू, थँक्यू माझी त्वचा. थँक्यू माझे सुंदर मस्त असलेले स्पर्श ज्ञानासाठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता नेक्स्ट जे आहे, अच्छा 12 वाजले का? तर मी आता हे जे फ्युचरचं जे आहे, भविष्य काळातलं, ते जस्ट सांगते तुम्हाला. तुम्ही सेशन संपल्यावर करा. तर ही अशी परिस्थिती आहे की जसं कोणाला आयडल वेट हवं असू शकतं, कोणाच्या गुडघ्यांमध्ये चॅलेंज आहे, तर त्या व्यक्तीला स्वस्थ तंदुरुस्त गुडघे हवे पाहिजे असतात. किंवा मग कोणाला कोणाचे हात दुखत असतील, हा, तर कोणाला पाठ दुखत असेल, हे त्यांचं दुखणं झालं, पण आपल्याला त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्याला लक्ष याच्याकडे द्यायचंय की ह्याच्यामधून मला काय हवं आहे. जर माझं वेट, समजा मला माझं आयडल वेट 55 kg पाहिजे, तर माझं ते सॉरी, आयडल वेट जेव्हा 55 kg होईल तेव्हा मी काय करणार आहे किंवा मला कसं वाटणार आहे मनातून,
मला एकदम छान हलकं फुलकं लाईट वाटेल. माझी जी आता कपड्यांची साईज आहे ती एल वरून मी एम साईजचे कपडे घालेल. मी वेगवेगळे कपडे असतात, कोणाला वेस्टर्न वेअर आवडत असेल, कोणाला कोणते प्रकारचे कपडे आवडत असतील, ते मी कॉन्फिडेंटली 4 लोकांमध्ये कॅरी करू शकते. मी माझ्या शरीरावर अजून जास्त, आत्ता पण प्रेम करते, पण कदाचित मी माझ्या शरीरावर अजून जास्त प्रेम करायला लागेल. है ना. हे माझं अवस्था झाली की जेव्हा मी हे करेल. आता माझं वेट 55 kg नाहीये, मी वेगळ्या वेटवर आहे, बट हे मला इमॅजिन करायचंय की जेव्हा माझं वय, सॉरी, वजन 55 kg होणार आहे, 55 किलो होणार आहे, तेव्हा मी काय फील करणार आहे. आलं लक्षात? हे जस्ट उदाहरण दिलंय मी. तुमच्या शरीरामध्ये आता जिथे तुम्हाला गरज आहे सुधारणा घडून आणायची आहे तुम्हाला, अशा ठिकाणचं, अशा अवयवाचं, अशा अंगाचं आपल्याला इमॅजिनेशन करायचंय, कल्पना करायची आहे की तो माझा अवयव एकदम स्वस्थ तंदुरुस्त आहे. कोणाचे गुडघे दुखत असतील तर तुम्ही असं इमॅजिन करू शकता की वाव, मी मॅरेथॉन रेस पळते, वाव किती छान, किती मजा येईल अशा व्यक्तीला ना, जिला उठायला बसायला पण त्रास होतो, बट ती 10-10 किलोमीटर मॅरेथॉन पळेल. आणि आपल्याला इमॅजिन करायचंय विथ फिलिंग्स. माझं इमॅजिनच करायचंय तर मोठे इमॅजिन करा ना, फक्त घरात उठबस चांगली करेल कशाला, आपण असंही बोलू शकतो. म्हणजे जेवढं मोठं मोठं स्वप्न बघता येतील, जेवढं मोठं आपल्याला कल्पनाशक्ती अजून लावून डीप 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 जाता येईल, तेवढं आपण डीप जायचं. आता हा जो आहे भविष्य काळाचा सराव, तो तुम्ही तुमचा स्वतंत्र करा. कोणाला काही अडचण आले तर तुम्ही ग्रुपमध्ये विचारू शकता. सो थँक्यू सगळ्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी, तुमच्या डेडिकेशनसाठी. थँक्यू सो मच. कीर्ती मॅम, ओव्हर टू यू.